भारतीय संघाने, महिला संघाने आज इतिहास रचलेला आहे. कारण वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा 339 धावांचा पाठलाग करून सामना जिंकणं आहाहा! क्या बात आहे! वेल प्लेड, वेल प्लेड. कारण आज ऑस्ट्रेलियन संघाच्या सुद्धा फलंदाजांनी आउटस्टँडिंग बॅटिंग केली. लिचफील्डचं शतक म्हणा, एलिसा पेरी ही तर लिजेंड आहे. इतकी मोठी खेळाडू आहे आणि त्या दोघींच्या रन्समुळे तळातल्या फलंदाजांच्या 338 धावांचा डोंगर हा ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेला होता. आणि त्यातनंही भारतीय संघाने जेव्हा पाठलाग चालू केला तेव्हा शेफाली असू देत, स्मृती मंधानासारखी महत्त्वाची खेळाडू असे या लवकर आऊट झाल्या. पण नंतर हरमनप्रीत कौरनी जी पार्टनरशिप केली जेमिमा रॉड्रिग्स बरोबर, त्यांनी एक जबरदस्त पाया रचला गेला. परंतु जेमिमा रॉड्रिग्सची आजची शतकी खेळी, नाबाद शतकी खेळी ही सुवर्ण तुला करण्यासारखी आहे. त्याचं कारण शेवटपर्यंत दमल्या अवस्थेमध्ये मैदानावरती उभं राहून दडपणाखाली अशी इनिंग सादर करणं. क्या बात आहे जेमिमा, व्हेरी वेल प्लेड. आणि मी अनुभवावरनं सांगतो, मी असंख्य भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांचं कव्हरेज केलेलं आहे. ऑस्ट्रेलियन संघाला वर्ल्ड कपमध्ये क्वार्टर फायनल, सेमीफायनल इथेच हरवून बाहेर काढायचं असतं. ती संधी मिळाल्यानंतर सोडायची नसते. कारण फायनलमध्ये या पोरी असू देत, मुलं असू देत, ही वेगळी खेळतात. आज जेमिमानी ते करून दाखवलेलं आहे. शेवटपर्यंत या पोरींनी डोकं जे शांत ठेवलं, दडपणाचा सामना करत असताना सुद्धा खराब फटका मारला नाही. शेवटपर्यंत ती उभी राहिली आणि जिंकूनच परत आली. मला तर वाटतं ऑस्ट्रेलियन संघाने आणि दक्षिण आफ्रिकन संघाने साखळी स्पर्धेमध्ये भारतीय संघाला दणका दिलेला होता. मोठी धावसंख्या उभारून सुद्धा पराभवाचा दणका बसलेला होता. ऑस्ट्रेलियन संघाला आता सेमीफायनलमध्ये आपण हरवून बाहेर काढलेलं आहे. मला खात्री आहे आता भारतीय संघाला रोखणं हे अवघड होऊन बसेल आणि रविवारच्या फायनलकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागणार आहेत. त्यामुळे आनंदाचा दिवस आहे. कारण भारतीय संघाने आज वेगळी कृती करून दाखवलेली आहे. 339 धावांचा पाठलाग करून अंतिम सामन्यामध्ये वर्ल्ड कपचा प्रवेश केला आहे. आता एक धक्का और दो एवढंच म्हणावं असं वाटतं. तुमचं मत काय आहे मला नक्की कळवा. कारण जेमिमा रॉड्रिग्सची आजची खेळी ही कायम स्मरणात राहणार आहे.